आज मला शिरगावातल्या कामावरून सुट्टी दिली आणि मला पाठवलं डायरेक्ट सावळजला. मग रोडनं जाताना मला आरवड्याची जत्रा पण दिसली आणि आज जत्राचा शेवटाचा दिवस असल्यामुळे सगळं पाळणं पण गेले, ते सगळी दुकानं पण गायब झाली. तर मी आज आलोय आपल्या सावळज मधल्या विजय फोटो स्टुडिओ मध्ये आणि ह्याचं काम आधीपासून चालू आहे, तुम्हाला माहिती. साईडवर आलेलं बघितलं तर पहिल्यांदाच कोणी या बंगल्याला प्रायमर मारून ठेवला होता आणि हो प्रायमर या साईनं मारला. थोड्या वेळानं मला समजलं की बाहेरनं प्रायमर मारायचं काम दाद्याने घेतलं. तर आता बाहेरनं प्रायमर कुठं आणि कसा कसा मारायचा ह्याचं डिस्कशन ही सगळी दाद्याची टीम आणि मालक करत होती. आणि आता आमचं काम होतं ते म्हणजे आतनं कलर मारायचं. ह्या आधीच्या लोकांमध्ये मी सांगितलं होतं की आपला वरच्या मजल्यात आणि खालच्या मजल्यात सगळीकडनं प्रायमर मारून फायनल झाला आणि आता आपल्याला आतल्या बाजूनं कलर करायचा होता. तेवढ्याच बघा तिथं भाऊ आला आणि कॅमेरा चालू आहे म्हणल्या भावानं पोजेस पण द्यायला चालू केलं. मग सगळं डिस्कशन झाल्यामुळे दादाचं दोन बघा आता रोलर घेऊन प्रायमर मारायला तयार झालो. तर आता मालकातल्या बाजूला आलं तर निलेश दादा आणि मालकाचं डिस्कशन चालू झालं. आता मालकाने जे इंग्लिश शेड चॉईस केलेला आहे तो कलर कुठल्या रूम मध्ये मारायचा होता हे सांगायचं होतं. ह्या दोघांनी पण बाहेरचा प्रायमर तयार करून घेतला होता. आता मला एक काम लागलेलं ती म्हणजे मला झाडाचा ब्रश आणायचा होता. मालकाने मग इंग्लिश शेड सांगितलेली त्याचाच कलर निलेश दादा तयार करत होता. आता हे एशियन कंपनीचा बेस कलर ट्रॅक्टर आहे. सगळ्याच कंपनीचा बेस कलर ही पांढरा असते, त्यात स्टिनर टाकून ते रंगीत होतं. त्यात बघा स्टिनर टाकले, आता ह्याचा कलर तयार होतो. बाहेरून बघतोय तर ह्या दोघांनी प्रायमर मारायला चालू केला होता. आता आमचा आतनं किती कलर मारून झालाय आणि प्रत्येक रूमला कुठली शेड आहे तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो.